रामकृष्ण हरी. भेटी लागी जीवा लागलीसी आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आषाढी एकादशीच्या निमित्तानं सबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी भाविक भक्त मंडळी पंढरपूरकडे वाटचाल करत आहे. याच दिवसाचं औचित्य साधून आज आपण भगवान पांडुरंगाची पौराणिक अत्यंत जुनी अशा मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी माढा या गावी आलेलो आहोत. या मूर्तीच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्वराज्यावर ज्यावेळी आक्रमणं होत होती, अफजल खानासारखा नराधम ज्यावेळी स्वराज्य बुडवायला आला होता, त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवरायांना घेरण्यासाठी तुळजापूरचं तुळजाभवानीचं मंदिर, पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर ही मंदिरं उद्ध्वस्त केल्याशिवाय छत्रपती शिवराय आपल्याला सापडणार नाहीत, हा त्यामागचा हेतू होता. म्हणून त्यांनी या मूर्तींची, या मंदिराची विटंबना करायला सुरुवात केली. अशा वेळी आपला पांडुरंग त्या ठिकाणी वाचला जावा, काही पंढरपुरातील भक्तगणांनी, तिथल्या स्थानिक लोकांनी पंढरपुरातली पांडुरंगाची मूर्ती हलवली आणि या माढा तालुक्यात आणली असं सांगितलं जातं. या मूर्ती बाबतीची अधिकची माहिती आपल्याला या ठिकाणी या मंदिराचे पुजारी आदरणीय बापूसाहेब यांच्याकडनं आपल्याला या मंदिराची अधिकची माहिती. पहिलं आपलं नाव सांगा. मी बापू कुंभेजकर, विठ्ठल मंदिर पुजारी. बापू नमस्कार. नक्की या मंदिराचा, या मूर्तीचा जुना इतिहास काय? गेली 25 वर्षाला आपण ह्या मंदिराची मी पूजा करतोय वडिलांपासून. तर मूळ मूर्ती म्हणजे आपल्याला जसं आख्यायिकामध्ये सांगितलं जातं किंवा जसं मूळ मूर्तीच्या खुणा आपल्याला पाहिल्या जातात की पंढरपूरची मूळ मूर्ती कुठं आहे तर माढ्यामध्ये. तर हे जसं सांगितलं जातं की बाबा ही मूर्ती कशी आली इथं, जसं विचारलं त्या पद्धतीनं की मूळ मूर्ती जे हलवण्यात आली, ज्यावेळेस सांगितली की बाबा स्वराज्यावर ज्यावेळेस आक्रमण होत होती अफजल खानाची, त्यावेळेस ही मूळ मूर्ती आपले शिवाजी महाराजांचे मांडलिक निंबाळकराचे, तर त्यांच्याकडं ही मूर्ती व्यवस्थिशीर राहावी, सुरक्षित, ह्या हेतूनं त्यांचा ह्या इथे एक भुई किल्ला आहे. त्या भुईकोट किल्ल्यामध्ये एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये हे मूर्ती जतन करून त्या विहिरीमध्ये ठेवली होती. तर त्यानंतर निंबाळकर राजांनी हे हेमाडपंथी मंदिर ह्या इथं बांधून त्याची स्थापना ह्या इथं करण्यात आली. तर ती मूळ मूर्ती बाबा हीच का, तर 80 सालामध्ये राची ढेरेंनी त्यांचं विठ्ठल समन्वय हा एक ग्रंथ आहे, जसं सावतामाळ्याच्या अभंगामध्ये जसं वर्णन केलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, त्या वर्णनाप्रमाणे आपल्याला ही मूर्ती इथं पाहायला मिळते. ते वर्णन म्हणजे कोणतं आहे, तर आपल्याला त्या वर्णनाप्रमाणे आपल्याला ह्या विठ्ठलाला डोक्यावरती गवळ्याच्या आकाराची टोपी आपल्याला डोक्यावरती पाहायला मिळते. त्यानंतरनं वर डोक्यावरती महादेवाचे पिंड आपल्याला ह्या मूर्तीला पाहायला मिळते. कानात हुबेहूब मकराकृती कुंडलं आपल्याला ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरनं गळ्यामध्ये कंठी कौस्तुभ मणी विराजित जो आपल्याला पाहायला मिळतो, ते ह्या मूर्तीला हुबेहूब आपल्याला कंठी कौस्तुभ मणी विराजित पाहायला मिळतो. छातीवरती मोडी अक्षरामध्ये मंत्र आहे कोरलेला, तो मंत्र मूळ मूर्तीच्या अंगावरती आहे, तो आपल्याला ह्या मूर्तीला पाहायला मिळतो. त्यानंतर वच्छलांचन खूण म्हणजेच भृग ऋषींनी मारलेली लात, त्याची जी खूण आहे ती आपल्याला ह्या विठ्ठलाच्या डाव्या साईडला पाहायला मिळते. उजव्या साईडला पिंपळाचं पान आहे, डाव्या हातामध्ये शंख आहे, उजव्या हातामध्ये काठी आहे आणि पायामध्ये तोडे आहेत आणि कमरेला 3 तोडी करदोडा आहे. पाठीवरती आपल्याला ह्या विठ्ठलाच्या घोंगडीचा आकार, घोंगडी आहे विठ्ठलाच्या पाठीवरती आणि विठ्ठलाच्या दोन्ही पायामध्ये अंतर आहे. जसं आपण धोतर सवळं नेसतो त्या पद्धतीमध्ये ह्या मूर्तीला धोतर आणि सवळं नेसवता येतं. आपण ऑल महाराष्ट्रामध्ये किंवा इतर बरेच ठिकाणी जरी गेलो तरी ह्या वर्णनाप्रमाणे आणि ही अशी काष्टा घालण्यात येणारी मूर्ती विठ्ठलाची आपल्याला इतर ठिकाणी कुठेही पाहायला मिळणार नाही. म्हणून मूळ मूर्ती किंवा आद्य मूर्तीचं दर्शन जर आपल्याला करायचं झालं तर आपण या माढा गावामध्ये येऊन बरेच वारकरी दर्शन करून आनंद लुटत असतात. आषाढी वारीच्या निमित्तानं असंख्य वारकरी मंडळी, त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण मुक्ताई यांची देखील पालखी या ठिकाणी येऊन वारकरी या ठिकाणी नतमस्तक होऊन पुढे पंढरीकडे वाटचाल करत असतात. मूर्तीची माहिती आपण आम्हाला सांगितली, पण मंदिराची या बाबतीत काय माहिती आपल्याला सांगा. आता आपण जर ह्या मंदिराचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर त्यावेळेसच्या काळामध्ये कसं असायचं की बाबा रजाकाळाच्या काळामध्ये मंदिर उद्ध्वस्त होत होते.
त्या हेतून त्यावेळेस राजांनी काय केलं की बाबा मंदिर बांधताना हे जर तुम्ही बांधकाम पाहिलं तर असं एक वाड्या टाईप मंदिर आपल्याला दिसत होतं पहिलं. असं पूर्ण जर आपण घराच्या रस्त्यावरनं गेलो तर हे मंदिर आहे असं वाटत नव्हतं, वाडा एक असावं असं दिसत होतं, म्हणजे जेणेकरून मूर्ती सुरक्षित राहावी अशा हेतूनं हे होतं. कडनं पूर्ण घरं होऊन हे वाड्या टाईप असं मंदिर होतं. तर ह्या एक ह्या 2-4 वर्षाच्या काळामध्ये बरेचशा दिंड्या आपल्या तुम्ही जसं सांगितलं की मुक्ताई आहे, शंकर महाराजांची दिंडी आहे, त्यानंतरनं रुक्मिणी मातेची दिंडी आहे, जेणेकरून पांडुरंगाचं रुक्मिणीचे माहेरघर ते जिथनं आपल्या इथं कौंडिण्यपूरवरनं आपल्या इथं खास दिंडी होऊन इथं पादुका टेकून मग पंढरपूरला जातात. अशा मुख्य दिंडी आपल्या ह्या माढ्यातनं जात असतात. मग ह्या 2-4 वर्षामध्ये बरेच दिंड्या चालल्यानंतरनं माढा ग्रामस्थ असतील किंवा ह्या माढ्यातले भजनी मंडळ असतील, आता हे गणेश वांगे आहेत आपले उत्सव कमिटी करत असतात, उत्सवाचं नियोजन सर्व ते करत असतात. त्यांनी ह्या नियोजनाचं करून आपल्या ह्या 2 महिन्यामध्ये आपण शिखराचं काम ह्या मंदिरामध्ये केलं आणि 2 वर्षापूर्वीपासून चालू केलं होतं. 2 महिन्यामध्ये हे शिखराचं काम करून आपण हे शिखर देवाला दिलं, जेणेकरून ज्यांना दर्शन करता येणार नाही तर त्यांना बाहेरनं सुद्धा शिखराचं दर्शन केलं तर मूर्तीचं दर्शन व्हावं अशा हेतूनं आपण ते कळस बसून त्याची स्थापना आपण ह्या मंदिरावरती केली आहे. पण आता आम्ही माड्यामध्ये बरेच म्हणजे 2-3 मंदिरात गेलो, महादेवाच्या मंदिरात गेलो, माड्याचं ग्रामदैवत असलेल्या माडेश्वरीच्या मंदिरामध्ये गेलो, तर मंदिरांची रचना बऱ्यापैकी अशा स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. मग त्याचं हे काय की त्यावेळेसच्या काळात असताना बांधत असताना की हेमाडपंथी मंदिर बांधण्याची त्यावेळेसची प्रत्येक ठिकाणचं आपण जर मंदिरं पाहिली माढ्यातली सुद्धा एक 5-6 मंदिर आहेत, जेणेकरून विठ्ठल मंदिर आहे, देवीचं मंदिर माढेश्वरी मंदिर आहे, मल्लिकार्जुन मंदिर आहे, ह्याच्यात पाठीमागं महादेवाचं एक मंदिर आहे, उत्तरेश्वर परमेश्वर मंदिर आहे. ह्या सगळ्या मंदिराची रचना सगळ्यांची एकसारखीच आहे, जेणेकरून आपण आता बरेच ठिकाणी पण करमाळा सुद्धा बघितलं तर त्या ठिकाणचं मंदिर सुद्धा कमला देवीचं ह्या हेमाडपंथी असे खांबच आहेत त्या देवाला. असे हेमाडपंथी मंदिरं त्या काळात बांधली जायची, म्हणून सगळ्या मंदिराचं पूर्ण हे आखाडा स्ट्रक्चर एकच होतं. असं वारीच्या निमित्ताने किती वारकरी या ठिकाणी येत असतील अंदाजे? आता आषाढी वारी चालत असताना आषाढीला भरपूर मोठा उत्सव ह्या इथं भरला जातो. बरेचसे ह्या परिसरातील या माढा पूर्ण परिसरातील किंवा भरपूर भागातील समजा मराठवाडा असतील, विदर्भ असतील, ह्या भागातून सर्व वारकरी मंडळी ह्या भागातून ह्या विठ्ठलाचं दर्शन करून आपल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन झालं असं समाधान करून आपला आनंद व्यक्त करत असतात. आषाढी एकादशीच्या निमित्तानं दिवसभर काय कार्यक्रम आहे? आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभर काय असते की आषाढीत गर्दी भरपूर असते, लोकांना दर्शन करायची इच्छा असते. पहाटे 2 पासून महापूजेची सुरुवात होती आणि माढ्यातील गावकरी ग्रामस्थांच्या वतीनं देवाची महापूजा करून दिवसभर दर्शनासाठी देऊळ खुलं केलं जातं आणि संध्याकाळची नगर प्रदक्षिणा सकाळी 9 वाजता गावातून विठ्ठलाच्या पादुका घेऊन गावातून नगर प्रदक्षिणा करून संध्याकाळी कीर्तन असतं इथं. धन्यवाद. अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला या आपल्या महाराष्ट्राचा वारसा जपणाऱ्या मूर्तीची या ठिकाणी माहिती सांगितल्याबद्दल आपलं हेरिटेज भारत या यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक धन्यवाद. रामकृष्ण. पंढरपूर आणि माढा येथील विठ्ठल मूर्तीबाबत इतिहासकार, मूर्ती अभ्यासक यांची मतमतांतरे आहेत. पण जरी असे असले तरी या सर्व चर्चांपलीकडे विठ्ठल भक्तांसाठी पंढरपूरचा श्री विठ्ठल व माढ्याचा श्री विठ्ठल हे दोघेही त्याच परब्रह्माचे भक्तवत्सल स्वरूप आहेत. श्रद्धेच्या दृष्टीने दोघांमध्ये कोणताही भेद नाही. भक्तीच त्यांना एकरूप करते. इतिहासाचे संशोधन हे आपापल्या ठिकाणी सुरू राहील, परंतु भक्ताच्या अंतःकरणात वसणारा विठ्ठल मात्र सदैव एकच असेल. रामकृष्ण हरी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हेरिटेज भारत या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.